नमस्कार. चला खतांबद्दलचा एक मोठा गैरसमज दूर करूया. तुम्हाला काय वाटतं, सगळी फॉस्फरस खतं सारखीच असतात का? म्हणजे आपण जे फॉस्फरस खत वापरतो ते प्रत्येक वेळी सारखंच काम करतं का? तर उत्तर आहे नाही, अजिबात नाही. आणि हाच फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. फॉस्फरस खताची बघा दोन मुख्य रूपं आहेत. एक आहे ऑर्थोफॉस्फेट, जे पिकांसाठी एकदम इन्स्टंट जेवणासारखं आहे, आणि दुसरं म्हणजे पॉलिफॉस्फेट, जे स्लो रिलीज म्हणजे हळूहळू मिळणारं जेवण आहे. चला मग आधी ऑर्थोफॉस्फेटबद्दलच बोलूया. हे इन्स्टंट जेवण म्हणजे नेमकं काय आहे ते पाहू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? झाडं फक्त आणि फक्त ऑर्थोफॉस्फेटच्या रूपातच फॉस्फरस घेऊ शकतात. म्हणजे हे पिकांसाठी एकदम तयार आहे, रेडी टू ईट आहे. टाकल्या टाकल्या कामाला सुरुवात. आपण जी नेहमीची दाणेदार किंवा पाण्यात विरघळणारी खतं वापरतो ना, जसं की DAP, MAP, SSP, अगदी आपलं 19-19-19, ही सगळी खतं फॉस्फरस थेट ऑर्थोफॉस्फेटच्याच रूपात देतात. म्हणजेच काय, ऑर्थोफॉस्फेट पिकांना फॉस्फरस ताबडतोब उपलब्ध करून देतं. खास करून जेव्हा रोपांची सुरुवातीची वाढ असते किंवा हवामान थंड असतं तेव्हा हे खूपच प्रभावी ठरतं. बरं, आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया, पॉलिफॉस्फेट, जे आहे स्लो रिलीज जेवण. आता हे कसं काम करतं ते बघूया. पॉलिफॉस्फेट म्हणजे काय, तर अनेक फॉस्फेट युनिट्सची एक लांब साखळी अशी चेन असते आणि ह्या साखळीमुळे झाड ते थेट घेऊच शकत नाही. आधी ही साखळी तुटावी लागते. आणि ही साखळी तुटण्याच्या प्रक्रियेला म्हणतात हायड्रोलिसिस. जेव्हा जमिनीत ओलावा असतो, योग्य तापमान असतं, तेव्हा जमिनीमधले एन्झाईम्स ही साखळी हळूहळू तोडतात आणि मग तिचं रूपांतर ऑर्थोफॉस्फेटमध्ये होतं, जे नंतर पिकांना मिळतं. पण याला वेळ किती लागतो? तर साधारण परिस्थितीत 1 ते 2 आठवड्यांमध्ये 50% जास्त पॉलिफॉस्फेटचं रूपांतर ऑर्थोफॉस्फेटमध्ये होतं. म्हणजे हा एक टाईम रिलीज किंवा स्लो रिलीज इफेक्ट आहे. पॉलिफॉस्फेट जास्त करून द्रवरूप खतांमध्ये आढळतं. 10-34-0 किंवा 11-37-0 ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 11-37-0 सारख्या पॉलिफॉस्फेट खतांमध्ये सगळाच फॉस्फरस पॉली स्वरूपात नसतो. त्यात साधारणपणे 35% ऑर्थोफॉस्फेट असतो, जो लगेच मिळतो, आणि उरलेला 65% पॉली स्वरूपात असतो, जो हळूहळू उपलब्ध होतो. पॉलिफॉस्फेटचा आणखी एक जबरदस्त फायदा आहे. जास्त pH असलेल्या जमिनीत ते झिंक, लोह, मॅंगनीज सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांना लॉक होण्यापासून वाचवतं आणि पिकांना उपलब्ध करून देतं. त्यामुळे त्यांची कमतरता भासत नाही. ठीक आहे, आता दोन्ही प्रकार आपल्याला समजलेत. मग आता थेट तुलना करूया, म्हणजे आपल्याला कळेल की कोणत्या परिस्थितीत कोणतं खत निवडायचं. तर मग मूळ प्रश्न तोच आहे. आपल्या शेतासाठी, आपल्या पिकासाठी आणि आपल्याकडच्या हवामानासाठी ह्यातलं कोणतं रूप जास्त चांगलं आहे? हे बघा, सोपं आहे. जर हवामान थंड असेल, रब्बीचा हंगाम असेल किंवा रोपांची सुरुवातीची अवस्था असेल तर ऑर्थोफॉस्फेट बेस्ट आहे. याउलट हवामान उष्ण असेल, जमिनीचा pH जास्त असेल आणि ठिबक सिंचनाचा वापर करत असाल तर पॉलिफॉस्फेट जास्त प्रभावी ठरू शकतं. उदाहरण घ्यायचं झालं तर गहू, हरभरा किंवा मक्याची सुरुवातीची अवस्था, या पिकांना लगेच फॉस्फरसची गरज असते. अशावेळी ऑर्थोफॉस्फेट खतं वापरणं फायदेशीर ठरतं. आणि दुसरीकडे केळी, द्राक्षे, डाळिंब, ऊस यांसारख्या पिकांमध्ये जिथे ठिबक सिंचनातून खतं दिली जातात आणि फॉस्फरस जास्त काळ उपलब्ध राहणं महत्त्वाचं असतं, तिथे पॉलिफॉस्फेट खूप चांगलं काम करतं. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणतंही एक खत नेहमीच सगळ्यात चांगलं नसतं. आपल्या शेताची जमीन, आपलं पीक आणि हवामान यानुसार फॉस्फरसच्या योग्य रूपाची निवड केली तरच खताची कार्यक्षमता वाढते आणि उत्पादनातही नक्की सुधारणा होते.